मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज आयोजित दैवज्ञ चषक 2024च्या निमित्ताने हार्दिक हार्दिक स्वागत। या स्पर्धेचा मेगा फायनलचा सामना आपण पाहिला। एका बाजूला होता स्वामी समर्थ सावंतवाडी क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूने होता स्वामी समर्थ बांदा क्रिकेट संघ। या दोन क्रिकेट संघाच्या दरम्यान हा मेगा फायनलचा सामना आपण पाहिला आणि मेगा फायनलच्या सामन्यामध्ये अतिशय दिमागदार पद्धतीने विजय संपादन करत या चमचमत्या ट्रॉफीवर 2024 दैवज्ञ चषक मानाचा समजला जाणारा हा चषक आणि या चषकामध्ये मेगा फायनलमध्ये विजेता ठरणारा संघ स्वामी समर्थ सावंतवाडी क्रिकेट संघ। त्या क्रिकेट संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। शेवटच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी करणाऱ्या बाबाजी आणि बाबाजीसाठी वैयक्तिक पारितोषिक आहे। बाबाजीसाठी सन्माननीय आबा पिंगुळकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, आनंद मालवणकर दुर्वांकुर ज्वेलर्स यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक। मी बाबाजी यांना विनंती करतोय की कृपया आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या, आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय। अरुण चिंदरकर याच्यासाठी पारितोषिक आहे। पारस चिंदरकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि दुर्वांकुर ज्वेलर्स आनंद मालवणकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक। अरुण चिंदरकर कृपया आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या। संतोष चिंदरकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे अरुण चिंदरकर याच्यासाठी। मंचावरील मान्यवरांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। यानंतर जाऊया या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभाकडे। संपूर्ण स्पर्धा अतिशय सुरेख रीतीने पार पडली। एका दिवसाची स्पर्धा YouTube लाईव्हच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची ही टीम आपल्याला पाहायला मिळाली। गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। या स्पर्धेसाठी जे आम्हाला गुणलेखक म्हणून लाभले त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। सन्माननीय श्री सुधीर मालवणकर यांनी हे प्रायोजित केलं आहे। मी विनंती करतोय या स्पर्धेसाठी जे गुणलेखक म्हणून आम्हाला लाभले ते गुणलेखक संकेत काळसेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। संकेत काळसेकर आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या, आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्यानंतर दुसरे गुणलेखक विशाल मरिये, आपणालाही विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या। विशाल मरिये। अजित कानडे पंच यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। अजित कानडे आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या, आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय। अजित कानडे आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या। इलियास अल्मेडा आणि तिसरे पंच अनिकेत सागवेकर, तिन्ही पंचांना विनंती होते कृपया आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या। पंच अजित कानडे यांचा सन्मान केला जातोय। द टोकन ऑफ लव देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो। या स्पर्धेची आठवण भेट त्यानंतर पंच इलियास अल्मेडा यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय। आणि आमचे तिसरे पंच अनिकेत सागवेकर यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय। सुधीर सारंग
या ठिकाणी उपस्थित असतील तर आपणालाही विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या मध्यभागी यायचं आहे. सुधीर सारंग या स्पर्धेसाठी जे समालोचक म्हणून लागले त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. समालोचक मराठीचा बुलंद आवाज एक युवा समालोचक मंथन परब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अवधूत ओठवणेकर यांनी प्रायोजित केला आहे आणि आकर्षक असा चषक द टोकन ऑफ लव देऊन आपण यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. मंथन परब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर सुंदर असा एक मराठी आणि मालवणीचा बुलंद आवाज आपल्याला लाभलाय आजच्या दिवसासाठी. जयेश परब आणि अजून एक आनंदाची बातमी सांगायची झाली तर राष्ट्रीय दर्जावर कबड्डी पंच म्हणून ते सिलेक्ट झाले. त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. या स्पर्धेचं औचित्य साधून आणि त्यांचा मान सन्मान करूया. त्यांचं सन्मान्य मानधन आणि एक टोकन आपलं सन्मान चिन्ह देऊन व एक आठवणीची शाल देऊन व एक अमृताचं फळ देऊन त्यांचा सत्कार करूया. स्पर्धेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज आयोजित दैवज्ञ चषक 2024 माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा आणि असंच आपलं सहकार्य सातत्याने या मंडळाला लाभो अशी तुमच्या इच्छा व्यक्त करतोय या मंडळाच्या वतीने. यानंतर मी विनंती करतोय मंचावर उपस्थित सन्माननीय काका कुडाळकर आपल्याला विनंती करतोय की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं या अंतिम पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. दैवज्ञ चषक स्पर्धेच्या या बक्षीस समारंभात उपस्थित असलेल्या सर्व व्यासपीठावर मान्यवर, स्पर्धेत यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतलेले सर्व खेळाडू आणि विशेष करून दैवज्ञ समाज सिंधुदुर्गच्या वतीनं वेंगुर्ला दैवज्ञ समाजाच्या सर्व बांधवांचं विशेष या ठिकाणी कौतुक करावं लागेल की त्यांनी सातत्यानं दुसऱ्या वर्षी आपल्याला ही संधी दिलेली आहे. सर्व खेळाडूंचं स्वागत करतो. दोनच गोष्टी सांगण्यासाठी थांबलेलो आहे की मित्र, दैवज्ञ समाज सिंधुदुर्ग संघटनेच्या बाबत मगाशी आम्हा सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी म्हणा, तालुकाध्यक्ष किंवा समाजश्रेष्ठी म्हणा, या सर्वांची एक बैठक झाली. आपण खेळत होता. भविष्यातील आपल्या समाज संघटनेच्या संदर्भात काही विषय चर्चिले गेले आणि त्यामध्ये जिल्हा स्तरावरची संघटना स्थापन करणं, विशेष करून दैवज्ञ समाजाची एक पतसंस्था निर्माण करणं, महिला संघटना जिल्हा स्तरावर मजबूत करणं आणि क्लस्टरच्या माध्यमातून उद्योग व्यवसायातील संधी निर्माण करणं, या सर्व विषयावर साधक बाधक चर्चा गेली. तो विषय आपल्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून आपल्याशी सांगतोय. आणि विशेष करून या चारही विषयाचं अंतिम स्वरूप येणाऱ्या 27 एप्रिल रोजी कुडाळ येथे संध्याकाळी 4 वाजता सभा होणार आहे. माझी सर्व युवक वर्गाला की जे आमचं भवितव्य आहे त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा या 27 तारीखला होणाऱ्या सभेमध्ये सहभागी व्हावं आणि पुढील संघटनेच्या बाबत जे काही आम्ही निर्णय घेतले त्याला सत्यात उतरण्यासाठी आपण सुद्धा सहभागी होऊन या ठिकाणी मदत करावी, सहकार्य करावे अशी विनंती करण्यासाठी मी खास या ठिकाणी या सर्वांच्या वतीने उभा राहिलेलो आहे अशी आपल्याला विनंती करतोय. दैवज्ञ वेंगुर्ल्याच्या दैवज्ञ बंधू आणि भगिनींना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. विजयी खेळाडूंचं कौतुक करतो आणि ही युवा शक्ती अशीच
दैवजन समाजाच्या उन्नतीसाठी सातत्यानं कार्यरत राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यानंतर हॅलो. यानंतर सन्मान केला जातो. ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पार पडली. ते यूट्यूब लाईव्हचे सन्मान्य गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम, विघ्नेश प्रभू, आपल्याला विनंती होते की कृपया आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या. ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉटची ही संपूर्ण टीम, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. ही सुरेख मंडप व्यवस्था आणि साऊंड व्यवस्था ज्यांनी केली ते संदीप किनळेकर यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. संदीप किनळेकर, आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या. आपल्याही या स्पर्धेच्या निमित्ताने आकर्षक असा चषक, द टोकन ऑफ लव देऊन आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. आजच्या दिवसातील आपण भोजनाची व्यवस्था ज्यांनी केली ते सन्मान्य निलेश नागवेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. शाल, श्रीफळ आणि टोकन ऑफ लव देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. या स्पर्धेची आठवण भेट म्हणून आकर्षक असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी वाजूया. संपूर्ण दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये भोजन व्यवस्थेची संपूर्ण सोय ज्यांनी केली त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अन्नदाता सुखी भव असं म्हटलं जातं आणि त्याच उक्तीला साजेस उदाहरण आपण पाहतोय. सन्मान्य निलेश नागवेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ज्यांनी प्रायोजित केलं आहे ते सन्मान्य दुर्वांकूर ज्वेलर्स आनंद मालवणकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. शाल, श्रीफळ आणि या स्पर्धेची आठवण भेट देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी सन्मान्य दीपक बेलवेलकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. सन्मान्य आनंद मालवणकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. यानंतर सन्मान केला जातोय
सन्माननीय राजू पनवेलकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. दैसपच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आनंद मालवणकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. शाल श्रीफळ आणि या स्पर्धेची आठवण भेट द टोकन ऑफ लव देऊन त्यांचा या स्पर्धेच्या निमित्ताने दैवज्ञ चषक 2024च्या निमित्ताने या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय. यानंतर जाऊया या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांकडे. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट विकेट किपर, बेस्ट फिल्डर, या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षण करताना सुरेख क्षेत्ररक्षण ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये या मैदानावर केलं तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आनंद कुडाळकर आपण उपस्थित असाल तर कृपया व्यासपीठावर या. आनंद कुडाळकर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कैलासवासी संजय कुडाळकर स्मरणार्थ न्यू मानसी ज्वेलर्स कुडाळ श्री आनंद कुडाळकर यांच्याकडनं प्रायोजित आकर्षक चषक आणि रोख रक्कम. क्षेत्ररक्षण करताना एक हाती झेल बाउंड्री लाईनवर ज्याने टेपला तोच कृष्णा पाटकर ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक. मी सन्माननीय आनंद कुडाळकर यांना विनंती करतोय की क्षेत्ररक्षक मी आनंद कुडाळकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते कृष्णा पाटकर याचा सन्मान करायचा आहे. या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक कैलासवासी संजय कुडाळकर स्मरणार्थ श्री आनंद कुडाळकर यांच्याकडनं प्रायोजित आकर्षक कृष्णा यानंतर उत्कृष्ट यष्टीरक्षक या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक कैलासवासी संजय कुडाळकर स्मरणार्थ श्री आनंद कुडाळकर यांनी प्रायोजित केलेला आकर्षक असं चषक. मी किशोर पोद्दार आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आज सन्मान करायचा आहे. या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक ठरतोय श्री आप्पा चिंदरकर बांदा. आप्पा चिंदेरकर बांदा यांच्याकडनं प्रायोजित आकर्षक अशी रोख रक्कम. आणि या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक ठरतोय राजेश मडगावकर ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक. सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळाली. यष्ट्यांच्या मागे सुरेख कामगिरी राजेश मडगावकर. या स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू रायझिंग स्टार उगवता सितारा म्हणून पारितोषिक होतं. या संपूर्ण स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू कैलासवासी संजय कुडाळकर स्मरणार्थ श्री आनंद कुडाळकर कुडाळ यांच्याकडनं प्रायोजित आकर्षक अशी ट्रॉफी
आणि आकर्षक असे शूज कृष्ण मालवणकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल। या संपूर्ण स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू रायझिंग स्टार उगवता सितारा ठरतोय। या संपूर्ण स्पर्धेतील ज्याने पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक केली होती तोच पार्थ मालवणकर ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील उगवता सितारा। संतोष मालवणकर यांच्याकडनं रोख रक्कम 500 पार्थ साठी। यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजी करताना भेदक गोलंदाजी ज्या गोलंदाजाने केली उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी संजय कुडाळकर स्मरणार्थ न्यू मानसी ज्वेलर्स कुडाळ श्री आनंद कुडाळकर यांच्याकडनं प्रायोजित आकर्षक अशी ट्रॉफी, सौ मोहिनी मडगावकर यांनी प्रायोजित केलेले शूज आणि सौ मोहिनी मडगावकर यांच्याकडनं प्रायोजित रोख रक्कम 1000। मी मोहिनी मडगावकर मॅडम आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजी करताना समोरच्या संघाची ज्या गोलंदाजाने या मैदानावर भंबेरी उडवली आहे तोच ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज। कोण असेल या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज? या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय पप्पू कारेकर ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज। पप्पू कारेकर आपल्याला विनंती होते मनोज मटकर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर या। मनोज मटकर आपण व्यासपीठावर या। या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर भवानी ज्वेलर्स शिरोडा प्रोप्रायटर आनंद मालवणकर यांच्याकडनं दयानंद मालवणकर यांच्याकडनं प्रायोजित रोख रक्कम, कैलासवासी संजय कुडाळकर यांच्या स्मरणार्थ न्यू मानसी ज्वेलर कुडाळ श्री आनंद कुडाळकर यांच्याकडनं प्रायोजिक आकर्षक अशी ट्रॉफी आणि मटकर ज्वेलर्स कुडाळ प्रोप्रायटर मनोज मटकर यांच्याकडनं आकर्षक अशी बॅट। मी सन्माननीय दयानंद मालवणकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे। या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज फलंदाजी करताना बहारदार फलंदाजी ज्या खेळाडूने या मैदानामध्ये केली आहे आणि निश्चितपणे या वयातही ज्याचा खेळ पाहण्याजोगा असतो तोच या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरतोय स्वामी समर्थ सावंतवाडी संघाचा सरसेनापती बाळा मडगावकर ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज। यानंतर फायनल मॅचचा सामनावीर आकर्षक कॅप, ट्रॉफी, टी शर्ट मी आबा मटकर आपल्याला विनंती करतोय की आपल्याला शुभ हस्ते अंतिम सामन्यातील सामनावीराचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। अंतिम सामनावीर आणि अंतिम सामन्यामध्ये निश्चितपणे सुरेख पद्धतीची फलंदाजी ज्याने केली फलंदाजी करताना आणि उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी सुद्धा ज्या
खेळाडूने केली तोच अरुण चिंदरकर ठरतो या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि यानंतर पराभूत संघातील सामनावीराचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. पराभूत संघातील सामनावीर ठरतोय गणेश लवेकर, शिरोडकर कन्स्ट्रक्शन कुडाळ यांच्या वतीने यांचे मालक यांच्या वतीने हा सन्मान केला जाईल. गणेश कारेकर याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. गणेश लवेकर याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आकर्षक असं टी शर्ट आणि ट्रॉफी देऊन. यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने उत्कृष्ट अशी कामगिरी केली या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज कैलासवासी संजय कुडाळकर यांच्या स्मरणार्थ न्यू मानसी ज्वेलर्स कुडाळ श्री आनंद कुडाळकर यांनी प्रायोजित केलेली आकर्षक अशी ट्रॉफी आणि नागकुडा ज्वेलर्स मुंबई यांनी प्रायोजित केलेली रोख रक्कम आणि आकर्षक अशी बॅट देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर ठरतोय फलंदाजी करताना सुरेख फलंदाजी आणि गोलंदाजी करताना सुद्धा ज्याने निश्चितपणे भेदक गोलंदाजी केली आहे तो खेळाडू या स्पर्धेतील अंतिम मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्याच्या नावावर जातोय गणेश लवेकर ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. नागकुडा ज्वेलर्स मुंबई यांच्या वतीने आकर्षक अशी बॅट आबा धारगकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ही बॅट देऊन आपण सन्मान करतोय. गणेश लवेकर याचा सन्मान केला जातोय. यानंतर या स्पर्धेतील सहभागी संघांचा सन्मान केला जातोय. आकर्षक अशी ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. सिद्धिविनायक ज्वेलर्स श्री ओंकार मालवणकर कुडाळ. ओंकार मालवणकर आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. या स्पर्धेतील सहभागी संघ सुवर्णकार वेंगुर्ला संघाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. महेश वडाचे पाटकर आपल्याला विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. वेंगुर्ला संघाचे संघ मालक निश्चितपणे यावेळी वेंगुर्ला संघ थोडासा पहिल्या फेरीतून बाद झाला आहे, मात्र पुढच्या वर्षी हा संघ चांगली कामगिरी करेल. गेल्या वर्षीचा विजेता संघ वेंगुर्ला संघ होता. यानंतर सन्मान केला जातोय सुवर्णकार मालवण क्रिकेट संघाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मालवण संघ आपल्याला विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या मध्यभागी या. मी सन्माननीय संतोष मालवणकर आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. सिद्धिविनायक ज्वेलर्स
श्री ओंकार मालवणकर यांनी प्रायोजित केलेली आकर्षक अशी ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय। सुवर्णकार मालवण संघाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। यानंतर सहभागी संघ आकर्षक अशी ट्रॉफी सिद्धिविनायक ज्वेलर्स संतोष मालवणकर यांनी प्रायोजित केलेली मी निलेश नागवेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। गजंत लक्ष्मी साळगाव संघ यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। निलेश नागवेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। गजंत लक्ष्मी साळगाव यानंतर सन्मान केला जातोय सन्माननीय संजू शिरोडकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। सिद्धिविनायक ज्वेलर्स यांनी प्रायोजित केलेली संतोष मालवणकर यांनी प्रायोजित केलेली आकर्षक अशी ट्रॉफी देऊन सन्मान केला जातोय। या स्पर्धेतील अजून एक सहभागी संघ सुवर्णकार कुडाळ क्रिकेट संघ आणि या क्रिकेट संघाचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय। कुडाळ संघ आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या आपलाही या स्पर्धेच्या निमित्ताने आकर्षक अशी ट्रॉफी देऊन सन्मान केला जातोय। सन्माननीय आनंद कुडाळकर यानंतर संदीप आर्ट ज्वेलरी दादर यांनी प्रायोजित केलेले आकर्षक असे प्रत्येक चौकारासाठी आणि प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक होतं। या स्पर्धेमध्ये बरेच चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाले। त्यामध्ये गणेश लवेकर 19 चौकार आणि 2 षटकार 1150 रुपयाचा मानकरी ठरतोय। गणेश लवेकर आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्यानंतर संदेश घारे 2 चौकार आणि 6 षटकार 700 रुपयाचा मानकरी संदेश घारे आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या। संदेश घारे आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या आपल्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जातोय। रोख रक्कम 700 काका कुडाळकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। यानंतर अरुणचा सन्मान केला जातो। 1 चौकार आणि 1 षटकार आपल्याला अरुणकडे पाहायला मिळाला। 150 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय। राजन मालवणकर यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय अरुण। त्यानंतर बाबाजीचा सन्मान केला जातोय। सन्माननीय शेखर मालवणकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। 4 चौकार आणि 2 षटकार 400 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी बाबाजी आपल्याला विनंती होते की आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या आपलाही या ठिकाणी सन्मान। त्यानंतर सिद्धार्थ शिरोडकर आपला सन्मान केला जातोय। 4 चौकार आणि 5 षटकार 700 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी महेश पाटकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। त्यानंतर निलेशचा सन्मान केला जातोय। 1 चौकार आणि 1 षटकार 150 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी निलेश। संतोष चिंदरकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। त्यानंतर अक्षयचा सन्मान केला जातोय। 3 चौकार आणि 6 षटकार रोख रक्कम 750 चा मानकरी अक्षयचा सन्मान केला जातोय। साळगाव संघाचा अक्षयचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। काका धारगळकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। अक्षयचा सन्मान रोख रक्कम 750। त्यानंतर कृष्णा पाटकर 3 चौकार आणि 6 षटकार रोख रक्कम 750 रुपये। कृष्णा पाटकर 550 रुपयाचा मानकरी
आणि अक्षयसाठी अजून 500 रुपये दीपक मालवणकर यांच्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. मातोंड सरपंच सन्माननीय मयुरी वडाचे पाटकर मॅडम यांच्याकडनं रोख रक्कम 500 अक्षयसाठी. अक्षय आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या. सरपंच मॅडम आपल्याला विनंती होते की आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. यानंतर किरणचा सन्मान केला जातोय. 2 चौकार किरणच्या बॅटमधून पाहायला मिळाले. रोख रुपये 100 दिलीप मालवणकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. किरण लिखितचा सन्मान केला जातोय. 2 चौकार लिखित कडनं पाहायला मिळाले होते. 100 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी लिखित. यानंतर 6 चौकार आणि 6 षटकार बाळा मडगावकर यांचा सन्मान केला जातोय. रोख रुपये 900. बाळा मडगावकर कृपया आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या, आपला सन्मान केला जातोय. यानंतर अभिजितचा सन्मान केला जातोय. 2 चौकार आणि 1 षटकार अभिजितच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. रोख रुपये 200. दिनकर नागवेकर यांच्या शुभ हस्ते अभिजितचा सन्मान केला जातोय. यानंतर वैष्णवचा सन्मान केला जातोय. 2 षटकार आणि 2 चौकार वैष्णवच्या बॅटमधून पाहायला मिळाले. रुपये 300 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी वैष्णवचा सन्मान केला जातोय. दीपक बेलवेलकर यांच्या शुभ हस्ते वैष्णवचा सन्मान केला जातोय. अभिजित बेलवेलकर यांच्या शुभ हस्ते दीपक बेलवेलकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. संतोषचा सन्मान केला जातोय. 1 चौकार आणि 1 षटकार संतोष मडगावकर. रोख रुपये 150. प्रदीप मालवणकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. त्यानंतर सुजलचा सन्मान होतोय. 1 चौकार सुजलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सुजलचा सन्मान केला जातोय. सुनील मटकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. सुजल. त्यानंतर अमितचा सन्मान केला जातोय. 2 चौकार आणि 3 षटकार 400 रुपये अमित. साहिलचा सन्मान केला जातोय. साहिल 2 चौकार आणि 4 षटकार 500 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी साहिल. साहिल 500 रुपये. साहिल पहिले दे 500 मागे कट मारा कोणीचे. हो तेजस घेतलेलं. तेजस आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या. यानंतर भाऊ मालवणकर यांचा सन्मान केला जातोय. 1 चौकार भाऊच्या बॅट बंद पाहायला मिळाला. यानंतर प्रियांकचा सन्मान केला जातोय. प्रियांक आणि जयू आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या, आपलाही सन्मान होईल. वैष्णव पिंगुळकर आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते दोघांचाही सन्मान करायचा आहे. 1 चौकार दोघांच्या बॅट बंद पाहायला मिळाला.
यानंतर जाऊया या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिकाकडे. रोख रक्कम 11,000 व आकर्षक चषक मे राजाराम बाबूराव नेरुरकर मालवण यांनी प्रायोजित केलेले आकर्षक अशी ट्रॉफी आणि रोख रक्कम 11,000. आणि या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरतोय. निश्चितपणे फायनल मध्ये सुरेख लढत आपल्याला पाहायला मिळाली होती आणि या फायनलच्या स्पर्धेमध्ये थोड्यासाठी विजेतेपदाला हुलकावणी देणारा संघ स्वामी समर्थ बांदा क्रिकेट संघाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. राजाराम बाबूराव नेरुरकर यांच्या कडून प्रायोजित आकर्षक चषक व रोख रक्कम 11,000 रुपये आणि याचा मानकरी ठरतोय स्वामी समर्थ बांदा क्रिकेट संघ. आता मंडळात जमा.